लालबागचा राजा असं म्हटलं जातं आणि त्यासाठी अनेक मंडळी मोठ्या रांगा लावून इथे येत असतात आणि त्याचबरोबर सिने कलाकार आणि राजकीय नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावत असतात आणि आज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी शाहरुख खान पोहोचलेला आहे। शाहरुख खान सोबत त्याचा लहान मुलगा सुद्धा उपस्थित आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा मुलगा सुद्धा उपस्थित आहे। आपल्या मुलाला घेऊन शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात, लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात आणि त्याचबरोबर जर नवस केला असेल तर नवस पूर्तीसाठी सुद्धा अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेहमी पोहोचतात। आणि आपण आता पाहतोय अभिनेता शाहरुख खान आपल्या लहान मुलासह या ठिकाणी पोहोचलेला आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आपण पाहतोय थेट TV9 मराठीवर। काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचबरोबर अभिनेता कार्तिक आर्यन यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। यासह असंख्य भाविक सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि आज अभिनेता शाहरुख खान राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचलेला आहे। लालबागच्या राजाचं एक मोठं आकर्षण सर्व मुंबईकरांना आहे आणि त्याचबरोबर राज्यासह देशभरातल्या सर्व मंडळींना आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आल्यानंतर आवर्जून सर्वजण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवामध्ये येत असतात। अनेक राजकीय नेते मंडळी आणि त्याचबरोबर कलाकार मंडळी या ठिकाणी येऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी आहे आणि त्यामध्येच आता अभिनेता शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य आपण TV9च्या माध्यमातून पाहतोय। नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे। अनेक कलाकारांनी गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। मराठी कलाकार असतील किंवा बॉलिवूडचे कलाकार असतील, सर्वजण श्रद्धेनं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सव काळात येत असतात। गर्दीतून वाट काढत अभिनेता शाहरुख खान बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता चाललेला आहे। एलसीडी बंद करना भाई, अभी एलसीडी बंद करना, एलसीडी बंद करना। ये मेरा कैमरा हाँ। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय TV9च्या माध्यमातून। लालबागच्या राजाच्या बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी प्रत्येक भक्त आटोकाट प्रयत्न करतो। कितीही मोठी गर्दी असली तरी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावून सर्व भाविक बाप्पाला डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी
प्रयत्न करत असतात आणि आपण आता ही दृश्य पाहतोय. अभिनेता शाहरुख खान बाप्पाला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्या मुलासह पोहोचलेला आहे. तर ही थेट दृश्य TV9च्या माध्यमातून आपण पाहत आहे. लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी शाहरुख खान पोहोचलेला आहे. आपल्या कुटुंबासह शाहरुख खान पोहोचलेला आहे. आपण दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा लीन होताना. लालबागच्या राजाची मूर्ती ही सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि म्हणूनच दरवर्षी गणेशोत्सवामध्ये अनेक सिने कलाकार, राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येतात. बाप्पाचं हे सुंदर मनमोहक रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवतात. आपल्या कपाळावर टिळा लावून घेतलेला आहे शाहरुख खाननं आणि आपल्या मुलाला सुद्धा लावून घेतलेला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शाहरुख खान पोहोचलेला आहे आपल्या मुलासह आणि ही थेट दृश्य आपण TV9च्या माध्यमातून पाहतोय. गणेशोत्सव काळात लाखोंच्या संख्येने इथे जनसागर लोटतो. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं रांगा लावून लोक इथे दर्शन घेत असतात. दिवस रात्र अखंड रांगेमध्ये राहून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. आपण एक दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा. शाहरुख खाननं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी या राजाची ख्याती आहे आणि त्यासाठी अनेक मंडळी, अनेक सिने कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मोठी मान्यवर मंडळी या ठिकाणी येत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेत असतात. आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. शाहरुख खान त्याच्या मुलासह बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेला आहे. मोठी गर्दी आहे पण तरी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ही मंडळी इथे येत असतात. अनेक भाविक सुद्धा या काळामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचत असतात. आता सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविकांचा जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गर्दीतून वाट काढत ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत. बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. मुंबईतलं एक महत्त्वाचं मंडळ असं लालबागचं राजाचं हे मंडळ आहे आणि नवसाला पावणारा राजा अशी या राजाची ख्याती आहे आणि त्यामुळे अनेक मंडळी आणि त्याचबरोबर इतर भाविक मंडळी या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचत असतात. या काळामध्ये वेळात वेळ काढून प्रत्येक जण लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो आणि कृतकृत्य होत असतो. आता बाप्पाचं दर्शन घेऊन शाहरुख खान पुन्हा परतत आहे तेव्हाचे हे दृश्य
खूप गर्दी आहे, पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा इथे गर्दीचं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गर्दीतून वाट काढताना शाहरुख खान लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन पुन्हा शाहरुख खान परततो. शाहरुख खान आपल्या मुलासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला होता. लाल